हॅलो स्टुडंट, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट टाइम मध्ये पूर्ण आपण ट्रान्सलेशनची प्रोसेस कंप्लीट केलेली आहे. इट मीन्स आपण पूर्ण प्रोटीन सिंथेसिस कंप्लीट केलेला आहे, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. सो टुडे वी गोइंग टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. बघा, सर्व टॉपिक हा थिअरॉटिकल आहे. नियर अबाउट यामध्ये 7 पॉइंट आहेत. तर वन बाय वन एक एक पॉइंट मी तुम्हाला समजून सांगतो. हेडिंग कोणतं आहे आपलं? रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. व्हॉट इज जीन? जीन इज अ स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डीएनए. डीएनए ची एक स्पेसिफिक सेगमेंट त्याला आपण जीन म्हणतो. मग त्याच्यामध्ये रेग्युलेशन आणि एक्सप्रेशनची प्रोसेस कशी होते बघा. मग आता वन बाय वन एक पॉइंट बघू आपण. इट इज मल्टी स्टेप प्रोसेस. कशी आहे ही? मल्टी स्टेप म्हणजे एक दोन स्टेप मध्ये होणारी प्रोसेस नाही आहे. इट टेक नियर अबाउट 4 स्टेप्स. याच्यामध्ये 4 स्टेप्स असतात, त्या पुढच्या पॉइंट मध्ये आपल्याला दिलेल्याच आहे. तर ही जी स्टेप आहे, जीन एक्सप्रेशन अँड जीन रेग्युलेशन, इट इज अ मल्टी स्टेप प्रोसेस इन विच जीन इज एक्सप्रेस अँड इट्स प्रोडक्ट इज सिंथेसाइज. बघा, जीनचं एक्सप्रेशन होते आणि काय सिंथेसाइज होते, तिथं प्रोडक्ट सिंथेसाइज होते. बघा, कसं लक्षात ठेवायचं की ही जी प्रोसेस आहे कोणती, जीन एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन, ही मल्टी स्टेप प्रोसेस आहे. यामध्ये जीन एक्सप्रेशन होते आणि फायनली काय तयार होते, तिथं प्रोडक्ट तयार होते, प्रोडक्ट सिंथेसाइज होते. दस ड्यू टू जीन एक्सप्रेशन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. जीन एक्सप्रेशन मुळे काय तयार होते, मग तिथं पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. आणि आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की हाऊ द पॉलीपेप्टाइड चेन इज फॉर्म at the time of protein synthesis. When amino acids are joined with each other by peptide bond, then there is a formation of polypeptide chain. पॉली म्हणजे काय? मेनी अमायनो ऍसिड एकामेकाला पेप्टाइड बॉन्डनी जॉईंट होतात, म्हणून त्या चेनला म्हणतात पॉलीपेप्टाइड चेन. आणि पॉलीपेप्टाइड चेन कशी तयार होते हे आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये पाहिलेलंच आहे. सो कसं आहे मग ही स्टेप कशी आहे? मल्टी स्टेप प्रोसेस आहे. यामध्ये प्रोडक्ट सिंथेसाइज होते आणि त्याच्यामुळे जीन एक्सप्रेशन मुळे काय रिझल्ट येते शेवटी, की देयर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. देन इन यूकॅरियोट्स जीन एक्सप्रेशन इज रेग्युलेटेड ऍट डिफरंट लेवल. वेगवेगळ्या प्रकारच्या लेवल्स असतात जीन एक्सप्रेशन मध्ये. आपण आधी सांगितलं की दिस इज अ मल्टी स्टेप प्रोसेस. इट इन्क्लूड द डिफरंट टाइप्स ऑफ लेवल्स. So which are the levels included in the gene expression? Look at here, transcription level, we know very well. The information from DNA copy to mRNA is called as transcription. Processing level, process होते त्याच्यावरती त्याला म्हणतात processing level. ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. mRNA जो न्यूक्लियस मधला आहे, बघा आपल्याला माहित आहे की अशा प्रकारचा न्यूक्लियस असते. या न्यूक्लियस मध्ये काय असतो, हा mRNA असते. आणि या न्यूक्लियसच्या न्यूक्लियर पोअर मधून हा mRNA कशामध्ये बाहेर पडते, तर हा mRNA या सायटोप्लाझम मध्ये बाहेर पडते. तर बघा, यामध्ये कोणत्या कोणत्या डिफरंट लेवल्स आहेत. पहिली तर म्हटलं आपण ट्रान्सक्रिप्शन लेवल, दुसरी प्रोसेसिंग लेवल, आणि तिसरी कोणती आहे मग त्यामध्ये, ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. अँड हाऊ द mRNA ट्रान्सपोर्ट फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम हे पाहिलेलं आपण की दॅट mRNA ट्रान्सपोर्टेड फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम थ्रू पोअर, and that pore called as nuclear pore. त्या न्यूक्लियर पोअर मधून हा mRNA सायटोप्लाझम मध्ये बाहेर पडते. चौथी स्टेप आहे यामधली, ती म्हणजे कोणती मग, ती आहे ट्रान्सलेशन लेवल. आणि ट्रान्सलेशन मध्ये किती प्रकारच्या स्टेप्स असतात? 3 प्रकारच्या असतात. इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. सो इन द यूकॅरियोट्स फॉर द जीन एक्सप्रेशन अँड रेग्युलेशन देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ लेवल्स. कोणत्या कोणत्या मग? ट्रान्सक्रिप्शन लेवल, प्रोसेसिंग लेवल, transport of mRNA from nucleus to cytoplasm, and fourth one, translation level. These are the different levels of eukaryotes for the gene expression and regulation. पुढचा पॉइंट बघा. Genes of cell are expressed to perform different function. जे जीन्स असतात सेल मध्ये, बघा समजा आता अशी सेल आहे आपली, आपल्याला सेलचा आकार माहितच आहे, जस्ट लाईक द हनीकोम. आणि यामध्ये काय असतात, यामध्ये जीन्स असतात. काय असतात याच्यामध्ये? जीन्स असतात. मग ते जीन्स काय काय फंक्शन करतात, मग आता एक लक्षात घ्या तुम्ही, सेलच्या आतमध्ये जीन असतात, जीनच्या आतमध्ये सेल नसते.
म्हणजे जीन्स ऑफ सेल आर एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. फॉर एक्झाम्पल एन्झाइम बीटा गॅलॅक्टोसाइडेज. लुक ॲट द नेम ऑफ दिस एन्झाइम. कोणतं? बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाइम कोण सिंथेसाइज करते? सिंथेसाइज बाय इसर्चिया कोलाई. शॉर्ट फॉर्म ऑफ इसर्चिया कोलाई इज ई कोलाई अँड ई कोलाई इज द बॅक्टेरिया. ई कोलाई काय आहे? हा बॅक्टेरिया आहे. बघा मग कोणतं एन्झाइम आहे आपण कन्सिडरेशन मध्ये घेतलं एक्झाम्पल मध्ये? बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाइम. ते कोण सिंथेसाइज करते? ई कोलाई नावाचा बॅक्टेरिया सिंथेसाइज करते. आता या एन्झाइमचं काय काम? कोणत्या एन्झाइमचा? बीटा गॅलॅक्टोसाइडेज की जे ई कोलाई नावाचा बॅक्टेरिया सिंथेसाइज करते. मग त्याचं काय काम आहे? मग त्याचं काय काम आहे बघा इथं दिलेलं आहे. धिस एन्झाइम यूज फॉर हायड्रोलिसिस ऑफ लॅक्टोज into galactose and glucose. So what is the function of beta galactosidase? It hydrolysis किंवा त्याचा हायड्रोलिसिस करते. कोणाचं? लॅक्टोजचं गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज मध्ये. So look at the reaction. Lactose undergoes hydrolysis in the presence of beta galactosidase enzyme. It converted into the galactose and glucose. बघा ई कोलाई बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम तयार करते. मग या बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइमचं काय काम आहे? धिस एन्झाइम इज यूज फॉर हायड्रोलिसिस ऑफ लॅक्टोज इनटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. लॅक्टोजचं हायड्रोलिसिस होते गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज मध्ये. बघा जर समजा सेलला जर त्याच्या सराउंडिंग मध्ये जर समजा बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम मिळालं नाही, त्याच्या आजूबाजूला जर समजा बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम जर नसलं तर मग यामध्ये जीन एक्सप्रेशन बाय मेटाबॉलिक वे, बाय केमिकल वे और बाय एन्व्हायरमेंटल वे हे वेगवेगळ्या प्रकारच्या वेने जीन एक्सप्रेशन तिथं म्हणजे आपलं कंप्लीट होते. जर समजा बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम जर सराउंडिंग मध्ये नसलं तर, आणि असलं तर आपल्याला माहितच आहे की बीटा गॅलॅक्टोसाइडेज इज व्हेरी युजफुल फॉर द हायड्रोलिसिस ऑफ लॅक्टोज इनटू गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. सो दॅट इज द फंक्शन ऑफ बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम. पुढचा पॉइंट, ड्यू टू जीन एक्सप्रेशन और रेग्युलेशन डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो इनटू अडल्ट ऑर्गॅनिझम टेक प्लेस. आपल्याला माहित आहे की एम्ब्रियोचं कन्व्हर्शन अडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये होत असते. हे आपल्याला नक्की माहित आहे. एम्ब्रियोच्या आधीची स्टेप आहे झायगोटची. झायगोटच्या आधीची स्टेप आहे फर्टिलायझेशनची. व्हेन मेल गमीट अँड फिमेल गमीट आर फ्यूज विथ ईच अदर देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ झायगोट. And after the division of zygote there is a formation of embryo, and that embryo is converted into the adult organism by using gene expression or gene regulation. So due to gene expression or regulation development of embryo into adult organism take place. हे याचा फंक्शन आहे जीन एक्सप्रेशन आणि जीन रेग्युलेशनचं, की एम्ब्रियोचं कन्व्हर्शन अडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये करते. आता एम्ब्रियो आपल्यासाठी काही नवीन शब्द नाहीच आहे. मी तुम्हाला हे पूर्ण ती अशी चेन सांगितली. कशी? मेल गमीट, फिमेल गमीट, फ्यूज, झायगोट तयार होते, याला म्हणतात फर्टिलायझेशन. झायगोटचं डिव्हिजन होते, एम्ब्रियो तयार होते. एम्ब्रियोची नंतर डेव्हलपमेंट होत 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 तिथं काय तयार होते? अडल्ट ऑर्गॅनिझम तयार होते. आणि हे कोण करते तर मग जीन एक्सप्रेशन अँड जीन रेग्युलेशन. दिस इज ऑल्सो द सिग्निफिकन्स ऑफ जीन एक्सप्रेशन अँड जीन रेग्युलेशन. इट कन्वर्ट द एम्ब्रियो इनटू द अडल्ट ऑर्गॅनिझम, अडल्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पुढचा पॉइंट बघा, फिफ्थ पॉइंट. सम बॅक्टेरिया लाईक ई कोलाई adapt to their chemical environment by synthesizing certain enzyme. बघा ई कोलाई जो बॅक्टेरिया आहे तो काय करते? एन्झाइम, अडॅप्टिव्ह एन्झाइम तयार करते. बघा सम बॅक्टेरिया लाईक ई कोलाई अडॅप्ट टू देअर केमिकल एन्व्हायरमेंट, स्वतःला केमिकल एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट करते. आणि काय सिंथेसाइज करून? तर कोणतं एन्झाइम सिंथेसाइज करून स्वतःला अडॅप्ट करते. आणि त्या प्रकारच्या एन्झाइमला कोणते एन्झाइम म्हणतात? सच अडॅप्टिव्ह एन्झाइम इज कॉल्ड इंड्युसिबल एन्झाइम्स. सो व्हॉट इज मीन बाय द इंड्युसिबल एन्झाइम्स? कसं जर समजा आपल्या डेफिनेशन विचारले व्हॉट इज इंड्युसिबल एन्झाइम, बघा काय कन्सेप्ट काय पहिले बघा. ई कोलाई स्वतःला केमिकल एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट करण्यासाठी काही सर्टन एन्झाइम, सम अडॅप्टिव्ह एन्झाइम सिक्रेट करते. आणि त्या अडॅप्टिव्ह एन्झाइमलाच म्हणतात
इंड्युसिबल एन्झाइम्स. कोणते एन्झाइम्स म्हणतात? इंड्युसिबल एन्झाइम, की स्वतःला त्या कोणत्या ऍटमॉस्फिअर मध्ये, कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये, केमिकल एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला अडॅप्ट करण्यासाठी एन्झाइम सिंथेसाइज करते. एन्झाइम कोणते सिंथेसाइज करते? अडॅप्टिव्ह एन्झाइम सिंथेसाइज करते. अँड सच अडॅप्टिव्ह एन्झाइम्स आर कॉल्ड ॲज इंड्युसिबल एन्झाइम्स. कोणते म्हणतात त्याला? इंड्युसिबल एन्झाइम. लुक ॲट हियर, इंड्युसिबल एन्झाइम्स. विचारू शकतात की व्हॉट इज मीन बाय द इंड्युसिबल एन्झाइम. तर ई कोलाई बॅक्टेरिया स्वतःला अडॅप्ट करण्यासाठी, केमिकल एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट करण्यासाठी एक अडॅप्टिव्ह एन्झाइम्स तयार करतात आणि त्या अडॅप्टिव्ह एन्झाइम्सला म्हणतात इंड्युसिबल एन्झाइम्स. ओके, सो नेक्स्ट पॉइंट, द सेट ऑफ जीन विल बी स्विच ऑन. जीनचा सेट केव्हा स्विच ऑन होते? बघा मग, द सेट ऑफ जीन्स विल बी स्विच ऑन when there is necessity of metabolism. जर समजा तिथं मेटाबॉलिझमची आवश्यकता जर असेल तर त्या जीनचा सेट स्विच ऑन होते. when the set of genes switch on when there is a necessity of metabolism. मेटाबॉलिझमची आवश्यकता, मेटाबॉलिझमची गरज जेव्हा असते तेव्हा त्या एन्झाइमचा सेट स्विच ऑन होते. त्यानंतर this phenomenon is called as induction. त्या फिनॉमिननला काय म्हणतात? इंडक्शन. व्हॉट इज इंडक्शन? जीनचा सेट स्विच ऑन होते केव्हा? व्हेन देयर इज अ नेसेसिटी ऑफ मेटाबॉलिझम ऑफ अ न्यू सबस्ट्रेट. नवीन सबस्ट्रेटचे जर मेटाबॉलिझम करायचं जर असेल तर त्या जीनचा सेट स्विच ऑन होते. अँड दिस इज कॉल्ड ॲज, धिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज इंडक्शन. देन लास्ट वन, द स्मॉल मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल फॉर इंडक्शन इज कॉल्ड ॲज इंड्युसर. जो इंडक्शन साठी एकदम स्मॉल मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल असते त्या स्मॉल मॉलिक्यूलला म्हणतात इंडक्शन. ओके, तर बघा हा सर्व थेरॉटिकल पोर्शन आहे, जीन एक्सप्रेशन अँड जीन रेग्युलेशन. काय पाहिलं आपण या जीन एक्सप्रेशन आणि जीन रेग्युलेशन मध्ये? कसं लक्षात ठेवायचं किंवा ही मल्टी स्टेप प्रोसेस आहे. कशी आहे ही? मल्टी स्टेप प्रोसेस आहे आणि ऍट द एंड प्रोडक्ट सिंथेसाइज होते. काय बघा, इट इज अ मल्टी स्टेप प्रोसेस इन विच जीन एक्सप्रेस अँड इट्स प्रोडक्ट इज सिंथेसाइज. म्हणून thus due to gene expression there is a formation of polypeptide chain. जीन एक्सप्रेशन मुळे पॉलीपेप्टाइड चेनचं फॉर्मेशन होते. आणि पॉलीपेप्टाइड चेन कशी तयार होते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. अमायनो ऍसिड असे एकामेकाला अमायनो ऍसिड चिपकतात. कशा सहाय्यानं? पेप्टाइड बॉन्डच्या सहाय्यानं. आणि त्याच्यापासून जे तयार होते चेन त्याला म्हणतात पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड चेन तयार होते. मग यूकॅरियोट्स मध्ये बघा, in eukaryotes gene expression is regulated at different level. eukaryotes मध्ये जीन एक्सप्रेशन हे वेगवेगळ्या लेवलवरती काय आपण म्हणू शकतो, आपण त्याला एक्सप्रेस किंवा त्याला कंट्रोल करतात. इन eukaryote जीन एक्सप्रेशन इज रेग्युलेटेड ऍट डिफरंट लेवल. आणि त्या लेवल 4 आहेत. कोणत्या कोणत्या मी तुम्हाला सांगितल्या. कोणत्या कोणत्या? ट्रान्सक्रिप्शनल लेवल, प्रोसेसिंग लेवल, and the release of mRNA from nucleus to cytoplasm, and last one कोणती आहे? ट्रान्सलेशन लेवल. तर इथं आपण पाहिलं आहे की mRNA हा न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये त्या न्यूक्लिअर पोवरच्या थ्रू बाहेर पडते. त्यानंतर ह्या ज्या प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन प्रोसेस आपण पूर्ण पाहिलेले आहे. प्रोसेसिंग लेवल, ह्या सर्व ह्या ज्या 4 लेवल्स आहेत ह्या यूकॅरियोट मध्ये जीन एक्सप्रेशनच्या वेळेस येत असतात. मग आपल्याला हे माहिती आहे, पक्का माहिती आहे की सेलच्या आतमध्ये जीन असतात. मग ते काय करतात बघा, जीन्स ऑफ सेल एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. मग कोणतं फंक्शन परफॉर्म करतात? जे जीन्स असतात सेल मधले ते एन्झाइम सिक्रेट करतात. आणि फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडरेशन साठी आपण एक्झाम्पल कोणतं घेतलेलं आहे? एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचं एन्झाइम, की जे सिंथेसाइज कोण करते? ई कोलाई नावाचा बॅक्टेरिया करते. आणि त्या एन्झाइमचं काय काम आहे? That enzyme is very useful for the hydrolysis of lactose into galactose and glucose. खाली रिएक्शन पाहिलेली आपण. Lactose undergoes hydrolysis, means addition of water, and in the presence of which enzyme? Beta galactosidase enzyme. It converted into the galactose and glucose. So look at this reaction. Lactose hydrolysis in the presence of beta galactosidase, there is a formation of galactose and glucose. So due to gene expression or gene regulation आपण पाहिलं जाता सांगितलं तुम्हाला की जीन एक्सप्रेशन मुळे आणि जीन रेग्युलेशन मुळे तो जो एम्ब्रियो आहे त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट अडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये होत असते. मग सम बॅक्टेरिया लाईक ई कोलाई adapt to their
केमिकल एन्व्हायरमेंट, बघा मीही सांगितलं की बा काही काही बॅक्टेरिया असतात ई कोलाई सारखे की ते स्वतःला केमिकल एन्व्हायरमेंट मध्ये अडॅप्ट करतात आणि बाय सिंथेसायझिंग द अडॅप्टिव्ह एन्झाइम अँड सच अडॅप्टिव्ह एन्झाइम आर कॉल्ड ॲज इंड्युसिबल एन्झाइम. त्या एन्झाइमला काय म्हणतात? इंड्युसिबल एन्झाइम म्हणतात. बघा हा जो तिसरा पॉइंट आहे, याच्यानंतर आणखी आपल्याला मॅटर दिलेला आहे बुक मध्ये की जर समजा ई कोलायला बीटा गॅलॅक्टोसाइडेस त्याच्या सराउंडिंग मध्ये जर नसलं तर काय होते? मग त्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यानंतर त्याच्यामध्ये मग केमिकल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स येतात. तर हे जे आहे जीन एक्सप्रेशनचा हा एक आणखी सिग्निफिकन्स की एम्ब्रियोचं कन्व्हर्शन कशामध्ये करते? तो अडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये करते. त्यानंतर बघा मग इंड्युसिबल एन्झाइमची डेफिनेशन पाहिली आपण. आता हा जो जीनचा सेट आहे तो केव्हा स्विच ऑन होते? व्हेन देअर इज अ नेसेसिटी ऑफ मेटाबॉलिझम ऑफ न्यू सबस्ट्रेट. जेव्हा नवीन सबस्ट्रेटचं मेटाबॉलिझम करायची आवश्यकता असते तेव्हा तो जो जीनचा सेट आहे तो स्विच ऑन होते आणि त्या स्विच ऑन होण्याच्या फेनॉमेनॉनला म्हणतात इंडक्शन. काय म्हणतात त्याला? इंडक्शन. आणि द स्मॉल मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल फॉर इंडक्शन, इंडक्शन साठी जो स्मॉल मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल असते त्या स्मॉल मॉलिक्यूलला म्हणतात इंड्युसर अँड इट इज पॉझिटिव्ह कंट्रोल. कसं आहे ते? पॉझिटिव्ह कंट्रोल आहे. सो दिस इज ऑल अबाउट द रेग्युलेशन अँड जीन एक्सप्रेशन. एकदम छोटासा पॉइंट आहे हा रेग्युलेशन अँड जीन एक्सप्रेशन की ज्यामध्ये आपण 7 पॉइंट मध्ये आपण हा आपला जो टॉपिक आहे रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनचा हा आपण कंप्लीट केलेला आहे. इट्स अ व्हेरी सिंपल टॉपिक अँड इट्स अ व्हेरी स्मॉल टॉपिक. ओके, यानंतरचा जो लॅक ऑपेरॉनचा कन्सेप्ट आहे तो मोठा आहे. म्हणजे हे लेक्चर आपलं थोडंसं लहान होणार आहे आणि याच्यानंतरचं लेक्चर आपलं थोडं मोठं होणार आहे. कारण की तो जो लॅक ओपेरॉनचा जो कन्सेप्ट आहे तो एक वेळा सुरू केला की पूर्ण एंड होईपर्यंत तुम्हाला लॅक ओपेरॉनचा कन्सेप्ट हा शिकवावा लागते. तर त्यामधला हा जो छोटासा पॉइंट आहे आपला रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन हा आपण या 7 पॉइंटच्या सहाय्याने आपण कंप्लीट केलेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द small topic of this chapter and that is regulation of gene expression. Okay, so the structure of lac operon we will see in the next lecture. Thank you.